नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी.के. टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, नगर परिषद भरती 2025 बाबत या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. नंबर 1, जाहिरात कधी येईल? दुसरं, भरती प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे? त्यानंतर पेपरचा पॅटर्न वगैरे तुमचा कसा असेल आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की गट क आणि गट ड साठी अभ्यासक्रम काय असणार आहे? इथे आपण जाहिरातीबाबतच अभ्यासक्रमाची माहिती बघणार आहोत, कारण की निकाल त्याचाच येईल जो अभ्यास करेल. जो फक्त भरतीची वाट बघेल आणि फॉर्म भरेल त्याचा मात्र रिझल्ट या ठिकाणी येणं कठीण आहे. म्हणून आपण अभ्यासावर फोकस करता या ठिकाणी कोणत्या पदासाठी कोणता अभ्यासक्रम आहे, पेपरचा पॅटर्न किती आहे, विषय कोणकोणते आहेत आणि प्रश्नांची संख्या किती आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामवरून तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे ज्या काही पीडीएफ फाईल आहेत, त्याचबरोबर नोट्स आहेत आणि नवीन अपडेट आहेत, त्या सर्व तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतील. सर्वात प्रथम आपण जाहिरातीबद्दल बोलूया, कारण की अभ्यासक्रम पाहण्या अगोदर जाहिरात येईल की नाही याबाबतची माहिती पाहणं गरजेचं आहे. ही तुम्ही पूर्वी पाहिलेली असेल, पण थोडक्यात पहा. सरळ सेवा पदभरती 29/5/2025 ला परिपत्रक आलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये असं सांगितलं होतं की 30/9/2025 पर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पाडण्यात यावी. म्हणजे 30 आणि 9व्या महिन्याची जी 30 तारीख आहे तोपर्यंत तुमची संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडल्या जाईल, असं या पत्रामध्ये सांगितलं. नंबर 1, जागा किती आहेत? गट क च्या आहेत 2151 आणि गट ड च्या जर जागा पाहिल्या तर 987 जागा आहेत. ह्या झाल्या दोन्ही पदांच्या जागा. नंतर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे असा की जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करार करणे. करार कधीपर्यंत करायचा आहे? 15/6/2025 म्हणजे येत्या 15 तारखेपर्यंत आपल्याला जी कंपनीची निवड होईल ती कळणार आहे. म्हणजे टीसीएस घेते की आयबीपीएस घेते हे कन्फर्म होऊन जाईल 15 जूनच्या नंतर. दोनच कंपन्या महाराष्ट्र सरकारने सध्या सुचवलेल्या आहेत. एक तर टीसीएस आहे, दुसरी आयबीपीएस आहे. दोनपैकी एका कंपनीची निवड या ठिकाणी परीक्षा कंडक्ट करण्यासाठी केल्या जाऊ शकते. पण यापूर्वी टीसीएसने परीक्षा घेतली होती, तर पॉसिबिलिटी आहे की टीसीएस घेईल. पण सांगता येत नाही की वेळेवर आयबीपीएसला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो. नंबर 1 झालं 15 तारखेपर्यंत कंपनीचं सिलेक्शन. दुसरा मुद्दा आहे की पदभरतीची जाहिरात, तर ती येणार आहे 15 जुलैला. 15 जूनला कंपनी ठरेल, 15 जुलैला जाहिरात येईल आणि निकाल जो आहे तुमचा 30/9/2025 पर्यंत लावायचा आहे. म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत निकाल जाहीर करा असं डेडलाईन त्यांनी दिली. आता नेमकं याच पद्धतीने होईल का? तर नाही, थोडाफार वेळही याला लागू शकतो. सरकारी काम आहे, आपल्या सर्वांना त्याच्याबद्दल माहितीच आहे. हे झालं आता जाहिरातीचं. एवढं कन्फर्म आहे की या वर्षात जाहिरात आपल्याला नगर परिषदेची दिसू शकते. दुसरं, आता आपण जाऊया सिलेबसकडे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालयाद्वारे ही नोटीस काढण्यात आली होती. यामध्ये त्यांनी विषय सांगितलेला आहे की राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व गट ड स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीच्या अनुषंगाने परीक्षेसाठी अभ्यासक्रम व परीक्षेच्या स्वरूपाच्या बाबतीत आहे. आणि तुम्ही पाहू शकता की संपूर्ण इथे त्यांनी सांगितलं की परीक्षा कशी राहील, अभ्यासक्रम कसा राहील, गट ड मधील जे पद आहेत किंवा गट क मधील जे पद आहेत त्यांच्या संदर्भात काय काय राहील त्याची सर्व माहिती खाली त्यांनी दिलेली आहे. इथे पहा, राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत आस्थापनेवरील गट क आणि ड संवर्ग निहाय पदांचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप तपशील खालील प्रमाणे आहे. आता परिशिष्ट अ मध्ये संवर्ग कोणकोणत्या पदांचा समावेश होतो ते पहा. एक, वरिष्ठ लिपिक. दुसरं, लिपिक टंकलेखक. आता वरिष्ठ लिपिकची जाहिरात येणार की नाही हे सध्या कन्फर्म नाहीये, पण इतर पदांची जाहिरात मात्र आपल्याला कन्फर्म दिसू शकते. तिसरं पद आहे लघु टंकलेखक. चौथं, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर. आणि 6वं पद आहे शिपाई. या पदांकरिता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाच्या दर्जा समान पेपर पॅटर्न या ठिकाणी सांगितलेला आहे त्यांनी. तर नंबर 1 मराठी, नंबर 2 इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. 25-25-25-25 पेपर आहे. 50-50 प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 25 प्रश्नांना 50 गुण असा पेपरचा पॅटर्न तुमचा असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आहे 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल. 100 प्रश्न असतील, 2 तासाचा वेळ असेल, 200 गुण त्याला असतील. खाली पहा, खाली काही पदं आहेत. गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री वीजतंत्री, पंप ऑपरेटर किंवा जोडारी, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, वॉलमन, फायरमन या पदांकरिता शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान. आता इथे थोडासा पॅटर्न बदललेला आहे. काही जण म्हणताय की गट क मध्ये कोणती पदं आहेत, तर गट क मध्ये काही टेक्निकल पदे अशी येऊ शकतात ज्यांचा पेपरचा पॅटर्न हा वेगळा असू शकतो. गट ड मधील पदं असो किंवा काही पदं असो, त्यांचा पॅटर्न जो आहे तो कॉमन राहील. 25-25-25-25 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. मात्र जे टेक्निकल पद आहे त्यांच्यासाठी इथे तांत्रिक विषय ऍड करण्यात येतो.
मराठीचे आहेत फक्त 15 प्रश्न, इंग्रजीचे आहेत 15, सामान्य ज्ञानचे 15, बौद्धिक चाचणीचे 15, मात्र तांत्रिक विषय जो आहे त्याचे 40 प्रश्न आहेत. म्हणजे 40% वेटेज तांत्रिक विषयाशी संबंधित घटकाला आहे. म्हणून जर तुम्ही तयारी करताय तर तांत्रिक विषय सोडून चालणार नाही. त्यावरच तुमचा निकाल हा डिपेंडंट राहील. कारण की 80 मार्काचं वेटेज इथे तांत्रिक विषयाला दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. त्याप्रमाणे इतर जे विषय आहेत त्यांना 50-50 गुण आहेत. मात्र तांत्रिक जो विषय आहे त्याला 80 गुण आहेत. इथेही तुमचा 200 गुणांचा पेपर होईल, 100 प्रश्न राहतील आणि 2 तासाचा कालावधी मिळणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईम हा तुमचा पेपर होईल. आता पहा सिलेबस वर्ग 3 असो, वर्ग 4 असो, म्हणजे गट क असो, गट ड असो, या दोन्हीचा परीक्षेचा स्वरूप आणि अभ्यासक्रम सांगितलेला आहे. वरिष्ठ लिपिकचा अभ्यासक्रम तुम्ही पाहू शकता. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार याचा अर्थ, उपयोग आणि उतारावरील प्रश्न. नंतर जर इंग्रजी पाहिलं आपण तर कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. सामान्य ज्ञानमध्ये जर पाहिलं तर इतिहास आहे, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा. त्यानंतर भूगोल आहे. नंतर पाहू शकता तुम्ही अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहेत, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञानसुद्धा आहे आणि त्यासोबतच अंकगणित, बेरीज प्लस बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे बुद्धिमापन चाचणीसुद्धा आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो सिलेबस आहे तो जवळपास 3ही पदांना लागू होतो. नंतर वाहन चालक असो, ड्रायव्हर कम ऑपरेटर असो, त्यांचाही इतर विषयांचा अभ्यासक्रम जो आहे तो सारखाच आहे. त्यामध्ये काही बदल नाही. फक्त जे 40 गुणांचा सिलेबस आहे तो 60 गुणांसाठी वरील सिलेबस कंपल्सरी आहे किंवा ॲज इट इज आहे. तांत्रिक विषयाचा जो सिलेबस आहे तो तुम्ही खाली पाहू शकता. गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे त्यांच्यासाठी 40 विषयाचा सिलेबस इथे पहा. जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, एरिएटरची रचना, ह्या सर्व गोष्टी आता ते तांत्रिक ज्यांचं क्वालिफिकेशन झालेलं असेल त्यांना ही कल्पना असेलच की नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे आणि कशाची डिमांड ते करताय. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ही PDF जी आहे ती आपल्या टेलिग्रामला सुद्धा उपलब्ध आहे. तिथून तुम्ही या PDFचा ॲक्सेस करू शकता. टेक्निकलचं असं आहे की प्रत्येक पदाचा वेगळा सिलेबस त्यांनी दिलेला आहे, तांत्रिकचा फक्त. बाकी जो आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी हा कॉमन आहे. पण जेव्हा टेक्निकल पोस्ट या ठिकाणी येतात तिथे मात्र तुमचा सिलेबस हा बदलतो आणि प्रत्येक पदाचा सिलेबस वेगळा आहे टेक्निकल पोस्टचा. इथे पहा तुम्ही पाहू शकता अगोदर एक पोस्ट झाली, आता पंप ऑपरेटर किंवा जोडारी किंवा वीजतंत्रीचा सिलेबस आहे खालीलप्रमाणे. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतरचं पद आहे तारतंत्री किंवा त्याला वायरमन असं आपण म्हणतो, तर याचाही तुम्ही सिलेबस पाहून घेऊ शकता. नंतर आहे उद्यान पर्यवेक्षक, याचाही सिलेबस तुम्ही पहा. नंतर आहे सहाय्यक ग्रंथपाल, इथेही त्यांनी दिलेला आहे स्पेशल सिलेबस. वॉलमनचा सुद्धा दिलेला आहे. शिपाईचा जो आहे तो कॉमन सिलेबस आहे. शिपाईच्या सिलेबसमध्ये कुठलाही बदल त्यांनी सांगितलेला नाही. फक्त फायरमन जो आहे, फायरमनमध्ये तुम्ही पाहू शकता गट ए आणि गट ब असे 2 पार्ट असतील. गट एमध्ये तुमचे कॉमन विषय असतील आणि गट ब मध्ये असणार आहे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट. तर फायरमनला कोणकोणते आहे इथे त्यांनी 5 पॉईंट सांगितलेले आहेत. यावर आधारित तुम्हाला 40 प्रश्न असणार आहे, म्हणजे वेटेज भरपूर आहे. म्हणून तुम्ही जर नगर परिषदेच्या भरतीची वाट बघताय त्यामध्येही जर तुम्ही कॉमन पोस्टचा अभ्यास करताय तर कॉमन विषय तुम्हाला करावे लागतील. पण जर तुम्ही टेक्निकल पोस्टचा विचार करत आहात तर टेक्निकलचा अभ्यासक्रम जो आहे किंवा सिलेबस आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करा. म्हणजे जेव्हा जाहिरात येईल किंवा परीक्षा होईल तोपर्यंत बराच टॉपिक किंवा बराच सिलेबस तुमचा कव्हर झालेला असेल. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.